आता गुगल पे आपण किंवा अन्य कुठल्या फोन पे आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जेव्हा हे पेमेंट वापरतो, पेमेंटचे ॲप्स गेटवे ते वापरतो काय म्हणत नाही, पण आपल्याला एक जाणीव पाहिजे की ते पेमेंटचे ॲप वापरताना मी तुम्हाला ₹100 पाठवतो, तुम्हाला ₹100 मिळतात. बरोबर. पण हा विचार केला का की ही ट्रान्झॅक्शन करायला काही खर्च असेल? खास करून हे तरुणींच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत होणारी घटना जास्त आहे. ते जेव्हा एखाद्या अशा मॅट्रिमोनियल साईटवर अकाउंट उघडतात तेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी तिथं अवेलेबल होते. पूर्वी ती पूर्णपणे अवेलेबल असायची, आता त्यांनी थोडंसं तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या वगैरे अशा पद्धतीने ती अवेलेबल केलेली आहे. सो सायबर गुन्हेगार आता ह्याच्यात काय करतात, ते सुद्धा अशा मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःचं प्रोफाईल बनवतात आणि ते प्रोफाईल बनवताना ज्या महिलेला त्यांना फसवायचं आहे त्या महिलेच्या अपेक्षेनुसार ते प्रोफाईल बनवलं जातं. त्यांनी अपेक्षा टाकलेली असते मॅट्रिमोनियल साईटवर की मला असं असं नवरा हवा. सायबर गुन्हे बघायला गेले तर सगळ्यात पहिलं सगळ्यात जास्त होणारा पण कमी लक्षात येणारा जो मला वाटतो तो आहे डेटा थेफ्ट किंवा आपल्या डेटाची चोरी. आपला काय काय डेटा जातो हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि मग बऱ्याच वेळा लोक असे म्हणतात की मी जास्त इंटरनेट वापरत नाही, मी स्मार्टफोन वापरतो पण माझा इंटरनेटचा वापर एवढा नाही, मग माझा डेटा मी स्वतःहून पोस्ट केलेला नाहीये कुठंच, त्यामुळे माझा डेटा इंटरनेटवर असण्याचा काही संबंध नाही. तर हा खूप मोठा भ्रम आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही एक फ्री ईमेल काढता तेव्हा तुम्हाला तो ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर जवळजवळ 15 GB ची सर्व्हर स्पेस देतो. राईट. त्या ईमेल सोबत सर्व्हरच्या हार्ड डिस्कची स्पेस जर तुम्ही नॉर्मली ॲज अ कमर्शियल व्यक्ती म्हणून विकत गेला तर 15 GB इज अ कॉस्ट. हीच कॉस्ट आपल्याकडनं न घेता ती लोक हे आपल्याला का फ्री देत असतील? नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडे योगेश ठाणगे सर आलेले आहेत, जे सायबरमध्ये खूप मोठं कार्य आहे. त्यांनी 17,000पेक्षा जास्त केसेस हँडल केलेल्या आहेत, पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी जे काही सायबर गुन्हे घडतात, या गुन्ह्यांमध्ये कशा कशा घटना घडतात, कशा कशा पद्धतीने लोकांची फसवणूक होते. आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीच बघत नाही आहे, आपण जे काही करतोय ते फक्त मलाच माहीत आहे. पण हे जे काही डिव्हायसेस आहेत, आयफोन असेल काय असेल, तर आपण जे काही बोलतो प्रत्येक शब्द रेकॉर्ड केला जातो आणि त्या अकॉर्डिंगली आपल्याला ॲड दाखवल्या जातात. खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आणि आपण जर याच्यापासनं सावधानता कशी बाळगायची हे जर नाही शिकलो तर कदाचित आपण सुद्धा एक दिवस कल्प्रिट किंवा काय म्हणूयात त्याच्यामध्ये आपली पण हेळसांड होऊ शकते, बरडले जाऊ शकतो. आर्थिक तर नुकसान होईलच, पण मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठा फटका बसू शकतो. आपण योगेश सरांबरोबर ही पूर्णपणे सिरीज करत आहोत. साधारणपणे एक 4-5 एपिसोड, 5-6 एपिसोड होऊ शकतात. नक्की हे सगळे पहा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या सायबर जे काही गुन्हे होतात त्याच्यापासून वाचण्यास हे हेल्पफुल ठरेल. योगेश सरांनी आत्तापर्यंत 17,000 केसेस, म्हणजे जोक नाही आहे, 5,000पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि खूप सारं मोठं कार्य त्यांचं सायबर सेगमेंटमध्ये आहे. तर अशा तज्ज्ञ व्यक्तीकडून जर आपल्याला काही धडे मिळाले तर मला वाटतं निश्चितच आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकू. योगेश सर, तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून विजेता कॉर्नरवरती स्वागत. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. बरं, हे जे काही सायबर गुन्हे असतात किंवा हे कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे असतात? सायबर गुन्हे बघायला गेले तर सगळ्यात पहिलं सगळ्यात जास्त होणारा पण कमी लक्षात येणारा जो मला वाटतो तो आहे डेटा थेफ्ट किंवा आपल्या डेटाची चोरी. जेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी फ्री म्हणून वापरतो त्या खरंच आपल्याला फ्री म्हणून दिल्या जातात, तेव्हा त्याच्या मागे आपण काय किंमत मोजतोय हे बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपला जो वैयक्तिक डेटा आहे, पर्सनल डेटा, खूपच पर्सनल डेटा, तो मोठ्या प्रमाणात घेतला जातो. आणि हा जो डेटा आहे, हा डेटा घेऊन जेव्हा ते कंपन्या त्यांच्या रिसर्चसाठी त्यांच्या सर्व्हरवर वगैरे ठेवतात तर डेटा तिथनं सायबर हल्लेखोर चोरतात. बरं. आणि याच्यामुळे बहुतांश प्रमाणात आपला जो खाजगी डेटा आहे तो सायबर हल्लेखोरांच्या हातात जातो. हे सगळ्यात जास्त होणारा सायबर हल्ला आहे किंवा सायबर क्राईम आहे आपण म्हणूया. बरं, हा जो डेटा तुम्ही म्हणताय आपण फुकट वापरतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट, म्हणजे जे आता व्हॉट्सअप वापरतोय, फेसबुक वापरतोय किंवा जे काही फ्रीमध्ये आपण ॲप्स वापरतोय, यांच्याद्वारे आपला डेटा थेफ्ट होतो. मी म्हणाल जेवढ्या सर्व्हिसेस तुम्ही वापरताय, तुम्ही जर कधी त्यांची प्रायव्हसी पॉलिसी बघितली तर तुम्हाला डेफिनेटली एक आश्चर्याचा धक्का बसेल की ते कुठल्या कुठल्या प्रकारची काय काय इन्फॉर्मेशन आपली घेतात जी त्यांना प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आता
मेन्शन करणं आवश्यक आहे. मी कुठल्याही वेबसाईटवर जर गेला त्या वेबसाईटवर एकदम कोपऱ्यामध्ये छोट्या अक्षरात प्रायव्हसी लिहिलेलं असतं की सहज ते लोकांच्या निदर्शनास येऊ नये. आणि जर तुम्ही त्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नक्की जा मी म्हणेल आणि जाऊन तिथं बघा की इन्फॉर्मेशन दॅट वी कलेक्ट याच्या खाली त्यांनी किती मोठा पॅरेग्राफ लिहिला आहे आणि कुठल्या कुठल्या इन्फॉर्मेशन ते कलेक्ट करतात. आता ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असताना रिसर्चसाठी, युजर एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी, तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी अशी बरीचशी कारणं जरी असली तरी तो जो डेटा आहे तो आपला बराच खाजगी डेटा आहे. व्हॉइस सॅम्पल असतील, मी काय टाईप करतो ते असेल, त्याच्यानंतर माझे फोटोज असतील, त्याच्यानंतर मी काय गोष्टी ऑर्डर केल्या ते असेल, माझा मोबाईल नंबर असेल, माझं लोकेशन असेल, माझा IP ॲड्रेस असेल, बरीचशी वैयक्तिक माहिती. आणि आपण त्यांना अलाऊ करतोच साहजिक आहे, त्याशिवाय ते डाउनलोडच होत नाही, त्याशिवाय ते इन्स्टॉल होणार नाही ते. आणि मग जेव्हा आपण त्यांना या सर्व परमिशन देतो तर ते मोठ्या प्रमाणात हे डेटा आपल्याकडनं घेत असतात. आता याला मी डायरेक्ट चोरी असं म्हणणार नाही कारण का आपली त्यांनी परमिशन घेतलेली आहे. पण आपला काय काय डेटा जातो हेच बऱ्याच लोकांना माहीत नाही. आणि मग बऱ्याच वेळा लोक असे म्हणतात की मी जास्त इंटरनेट वापरत नाही, मी स्मार्टफोन वापरतो पण माझा इंटरनेटचा वापर एवढा नाही, मग माझा डेटा मी स्वतःहून पोस्ट केलेला नाहीये कुठंच, त्यामुळे माझा डेटा इंटरनेटवर असण्याचा काही संबंध नाही. तर हा खूप मोठा भ्रम आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण आता उदाहरणार्थ ईमेल आपण फ्री वापरतो कारण का आपल्याला ईमेलला कोणाला पैसे द्यावे लागत नाही. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही एक फ्री ईमेल काढता तेव्हा तुम्हाला तो ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर जवळजवळ 15 GB सर्व्हर स्पेस देतो. त्या ईमेल सोबत सर्व्हरच्या हार्ड डिस्कची स्पेस जर तुम्ही नॉर्मली ॲज अ कमर्शियल व्यक्ती म्हणून विकत घ्यायला गेला तर 15 GB इज अ कॉस्ट. हो, हीच कॉस्ट आपल्याकडनं न घेता ती लोक हे आपल्याला का फ्री देत असतील? आणि जर हे आपल्याला फ्री देत आहेत तर ह्या कंपन्या काही धर्मदायी संस्था आहेत का किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आहेत म्हणून लोकांच्या सेवेसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ईमेलची सर्व्हिस देतो? हे सगळ्या प्रॉफिट मेकिंग कंपन्या आहेत. बरोबर. मेजरली ते जेव्हा आपल्याला फ्री देतात तेव्हा ते त्यात लिहिलेलं असतं की आम्ही हा डेटा घेणार, तो डेटा घेणार. आता तुम्ही विचार करा, जे सगळ्यात फेमस ईमेल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांचे जवळजवळ ॲक्टिव्ह युजर डेली हे जवळजवळ 3 ते 3.5 अब्ज ॲक्टिव्ह युजर आहेत रोजचे. बापरे. हां, ॲक्टिव्ह युजरमध्ये तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार, त्या ॲक्टिव्हिटीचा डेटा डेफिनेटली तयार होणार. बरोबर. 3-3.5 अब्ज लोकांचा तो डेटा रोज ते कलेक्ट करतात, रोज. बरं. आणि हा फक्त ईमेलचा झाला. मॅपचा डेटा आहे, त्याच्यानंतर आपण पेमेंट करतो तो डेटा आहे. मी ह्या पेमेंट आता गुगल पे आपण किंवा अन्य कुठल्या फोनपे आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जेव्हा हे पेमेंट वापरतो, पेमेंटचे ॲप्स गेटवे वापरतो काय म्हणत नाही, पण आपल्याला एक जाणीव पाहिजे की ते पेमेंटचे ॲप वापरताना मी तुम्हाला 100 रुपये पाठवतो, तुम्हाला 100 रुपये मिळतात. बरोबर. पण हा विचार केला का की ही ट्रान्झॅक्शन करायला काही खर्च असेल? असणार ना. ते ॲप तयार करणं, तो सर्व्हर ठेवणं, मध्ये इंटरमिडिएट आहे ते चेक करणार, दोघांच्या अकाउंटमध्ये एंट्री होणार, नेला माणसं असणार. सो तुम्ही जर नीट विचार केला सारासार तर तुमच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागं खर्च आहे, पण तो तुमच्याकडनं घेतला जात नाही या पेमेंट्स ॲपकडनं. का? कारण का तो खर्चापेक्षा तुमच्याकडं खात्यावर किती पैसे आहेत, तुम्ही कोणाला किती पैसे दिले ही पण माहिती त्यांच्याकडे असते. त्याच्यानंतर मॅपची माहिती, जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मॅपवरून एखाद्या ठिकाणावर जाताय तिथली सर्व माहिती, त्याच्यानंतर तुम्ही काय सर्च करताय ती सर्व माहिती, अशी सर्व माहिती डेली कलेक्ट केली जाते कमीत कमी 3 अब्ज लोकांची. एवढं जास्त. बरं. मी जरा अंडर एस्टिमेटेड आकडा सांगितला. आता हा विचार करा की हे कलेक्ट करतील का सिक्युअर करतील तो डेटा? कारण का हा डेटा एवढा कलेक्ट करायचा आहे, त्यांच्या सर्व्हरवर ठेवायचा आहे. सो सरासर बघायला गेलं तर हा डेटा सर्व्हरवर ठेवला जातो. आता सायबर हल्लेखोर मी काय उदाहरण देतो की जंगलातल्या अस्वलासारखे असतात. बरं. अस्वलाला मध फार आवडतं, मग त्याकडे 2 चॉईस आहेत. एक तर प्रत्येक फुल शोधत फिरायचं मध किंवा मधमाशांच्या पोळ्यावर जायचं. त्याला माहिती सगळ्या फुलांचं मध कोणीतरी नेऊन तिथं ठेवतोय. तुम्ही बघा जंगलात जर कधी सफारीला वगैरे गेला तुम्ही तर ज्या ज्या झाडांवर पोळी आहे तिथं अस्वल चढल्याच्या खुणा तिथले आपल्याला गाईड दाखवतात किंवा बघा या झाडावर अस्वल चढलंय, तिला ती खुणा दिसत आहे. तर अस्वलाला कळतं की प्रत्येक फुलाकडे जाण्यापेक्षा पोळ्यावर गेल्यावर आपल्याला सगळं घबाडे मिळेल. तसं सायबर हल्लेखोरांना कळतं की प्रत्येक व्यक्तीचा खाजगी डेटा चोरायचा ऐवजी ह्या कंपन्यांवरच आपण हल्ले केले जे आपल्याला सो कॉल्ड फ्री सर्व्हिसेस देतात किंवा कधी कधी पेड सर्व्हिस देणारे सुद्धा, तर आपल्याला घबाड मिळेल, सगळ्यांचा डेटा एका ठिकाणी मिळेल. आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा डेटा जरी त्यांच्याकडून नाही गेला तरी ह्या कंपन्यांच्या सर्व्हरवरनं बऱ्याच वेळा तो जातो. आणि मला म्हणजे
हे सांगायला सगळ्यांना आवडेल आणि अवेअर करायला आवडेल की तुम्ही असं या भ्रमात राहू नका की मी इंटरनेट जास्त वापरत नाही म्हणजे माझा डेटा कोणाकडे नाही. तुमचा डेटा बऱ्याच लोकांकडे आहे आणि त्यातला एक मेजर व्यक्ती आहे सायबर हल्लेखोर, ज्यांनी तुमचा डेटा घेतलेला आहे आणि मग तो त्या डेटापासून तुम्ही जे म्हटलं ना की ट्रेंड कोणते बाकीचे सगळे सायबर अटॅक तयार होतं. बर मग त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या उपकरणांचा ताबा घेणं आलं, त्याचा ईमेलचा ताबा घेणं आलं, त्याच्या सोशल मीडियाचा ताबा घेणं आलं किंवा त्याला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा आमिष दाखवणं आलं. आता त्याला आपण फिशिंग असं म्हणतो. फिशिंग हा खूप कॉमनली आणि बऱ्याच वेळा लोकांना माहित आहे फिशिंग काय, पण आता ते नॉर्मल फिशिंग राहिलेलं नाहीये. बर आता ते स्पेअर फिशिंग झाले. बर नॉर्मल फिशिंग आणि स्पेअर फिशिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर मेजरली हा फरक येतो की पूर्वी रॅन्डमली खूप लोकांना मेल पाठवायला जायचे की तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला एखादा SMS आला असेल की तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली, आणि असं एकावेळी ते खूप लोकांना पाठवायचं आणि त्यातले जी लोक त्यांना रिप्लाय करायची कदाचित त्यांना ते फसवायचे. बरोबर. पण आता ते काय करतात, आता तुम्ही कोण आहात, तुम्ही काय काम करता, तुम्हाला काय हवंय, बर त्या गोष्टीचा मागोवा घेऊन आढावा घेऊन प्रॉपर अभ्यास करून तीच गोष्ट तुम्हाला देणार असं मेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात, जेणेकरून लोक मग त्याच्या मागं, कारण का जर ती गोष्ट मला हवी आहे आणि जर मला कोणीतरी ती समोरून म्हणतंय की देणार आहे, डेफिनेटली लोक त्याच्या मागे जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक केस सांगतो. आता एक व्यक्ती आहे जो एका युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या पुण्याच्या रिसर्च करतोय. बर आणि इथेनॉलवर त्याचा रिसर्च आहे आणि नुकतंच त्यांनी एक रिसर्च पेपर त्याचा पब्लिश केला. बर रिसर्च पेपर पब्लिश केल्यानंतर एक महिनाभराच्या आत त्याला एक ईमेल येतो की तुम्ही पब्लिश केलेला रिसर्च पेपर आम्ही पाहिला, वाचला, आम्हाला खूप आवडला आणि हा रिसर्च पेपरला ग्लोबल एक्सपोजर मिळावं म्हणून आम्ही तुमचा जो रिसर्च पेपरचं प्रेझेंटेशन जे आहे ते लंडन युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ठेवणार आहोत. बर असं त्याला मेल. आता साहजिक आहे, त्यांनी रिसर्च पेपर पब्लिश केला आहे, ही इज एक्सपेक्टिंग सच ईमेल्स, आणि तो खूप खुश होऊन गेला की मला पुण्यावरनं डायरेक्ट ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळतोय, मला लंडनला म्हणजे इंग्लंडला जायची संधी वगैरे मिळणार आहे, सगळ्या गोष्टी. तो खुश होऊन गेला. त्याला सांगितलं की आता मी तुम्हाला सगळं प्रोसेस करणार आहोत, तुमचा विजा, तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तो पाठवा आम्हाला वगैरे वगैरे वगैरे. त्या सगळ्या डिटेल्स त्यांनी पाठवल्यानंतर त्यांना ईमेल येतो की यस, आम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स व्हेरीफाय केल्या, आता आम्हाला एक हवी की तुम्ही तिथे येणार आहात. सो त्यासाठी एक काम करा, आम्ही तुम्हाला एक हॉटेल बुकिंगची लिंक देतो, ते तुम्ही आता बुक करा. तुम्ही बुक केलं तर आम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही खरंच लंडनला येणार आहात. हा म्हणजे आम्ही विजा आणि मग आम्ही बाकी सगळं प्रोसेस करून तुम्ही इकडे आल्यानंतर ते बुकिंगचे पैसे तर तुम्हाला दिवसभर तुम्हाला चांगलं मानधन देऊ, सगळ्या गोष्टी करू, तर तुम्हाला काही खर्च पडणार. तर हा व्यक्ती अजून खुश झाला, काय हरकत नाही, बुकिंग करायचं. तो म्हणला ठीक आहे, लवकर लवकर कन्फर्मेशन म्हणून त्यांनी एक 35,000 ते 40,000 रुपयाचं लंडन मधल्या एका हॉटेलचं 3 दिवसाचं 2-3 दिवसाचं बुकिंग केलं. बुकिंग केल्यानंतर त्याला मेल आला की हो आम्हाला बुकिंग मिळालं, आम्ही बाकीच्या गोष्टी प्रोसेस करायला घेतो वगैरे. आणि एक्झॅक्टली एक 7 दिवसात त्याला परत एक ईमेल आला की तुमचं ज्या ठिकाणी आम्ही प्रेझेंटेशन ठेवणार होतो ते ठिकाण बदललंय आणि त्यामुळे आता तुम्हाला एक दुसऱ्या हॉटेलचं बुकिंग करावं लागेल, कारण का पहिलं हॉटेल तिथपासून खूप दूर आहे आणि ते तुम्हाला हे राहणार नाही. ते ही दुसरी लिंक घ्या, हे दुसरं हॉटेल आहे, त्याचं बुकिंग करा. आता तो ऑलरेडी त्या गोष्टीचा आपल्याला होता, खुशीत होता, त्याला पाहिजे होतं की माझं लेक्चर असं लंडनला ठेवलं गेलं पाहिजे. आणि मग त्यांनी ते दुसऱ्या हॉटेलचंही बुकिंग केलं. बर तिथेही त्यांनी 35,000 ते 40,000 रुपये त्याच्यामध्ये स्पेंड केले. आणि मग त्याला वाटलं की बाबा बघावं की बाबा हे हॉटेल कसं आहे, त्याचे रिव्ह्यूज काय आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि जेव्हा तो ते शोधायला गेला तेव्हा लक्षात आलं की ते हॉटेल लंडनमध्ये नाहीच आहे ज्याच्यासाठी त्यांनी ओ माय गॉड. आणि आधीचंही हॉटेल लंडनमध्ये नाही ज्यासाठी त्यांनी बुकिंग केलं होतं. दोन्ही हॉटेल लंडनमध्ये नाहीच आहेत ज्यासाठी तो बुकिंग करत होता. आणि मग त्याला लक्षात आलं की आपण जे गोष्ट करतोय ती एक म्हणजे सायबर गुन्हेगारांनी फेक वेबसाईट बनवले, फेक पेजेस बनवले हॉटेलचे, लंडनमध्ये असं हॉटेल वगैरे असं करून, आणि प्रॉपर त्यांची सगळी कार्डची डिटेल्स घेऊन ती ट्रान्झॅक्शन फुलफिल करून घेतली. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आता ठीक आहे आपण गुगलला देतोय किंवा ॲप्सला देतोय, पण एवढं रिसर्च पेपर वगैरे पब्लिश केल्याची इन्फॉर्मेशन कशी त्यांच्यापर्यंत? रिसर्च पेपर हा पब्लिकलीच पब्लिश केला जातो. हा पब्लिकलीच केला जातो, फोटो बिटो येतो. पण मग तेच आहे की एकदा का त्यांना रिसर्च पेपर कोणी पब्लिश केला, नाव कळालं, त्या नावावरून त्याचा ईमेल मिळवला, ईमेलवरून त्याला ईमेल केला, ईमेल करून परत त्याची अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतली, पासपोर्टची कॉपी मागून घेतली, अजून इन्फॉर्मेशन बिल्ड केली. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बघा की एखादा सायंटिस्ट असतो रिसर्च, तेव्हा असं जनरली काही आमिष नसतं त्याला. तो एक असा थोडक्यात आपण काय म्हणतो निर्विकार झालेला व्यक्ती असतो जो फक्त त्याच्या रिसर्चच्या बाबतीतच पॅशनेट असतो. बरोबर. तुम्ही बघा की बरोबर त्याचा पॅशन हेरूनच त्याला
गळ घातलेली. त्याला असं नाही म्हटलं की बाबा तुला एखादा मागडा फोन सुचतात देतो. बरोबर. तो म्हणून मला काय घ्यायचं, मला नाही घ्यायचा फोन, मला माझा रिसर्च महत्वाचा आहे. Right. पण तुम्ही याच्यात बघू शकता की कस्टमायझेशन ऑफ फ्रॉड त्यांनी कसं केलंय, की त्या व्यक्तीची गरज बघून बरोबर त्याला हवं तीच गोष्ट त्याला देऊ केली, बरोबर तो त्या जाळ्यात फसला. आणि मग आम्ही याला म्हणतो स्पिअर फिशिंग. स्पिअर फिशिंग म्हणजे काय, की व्यक्तीला हेरून त्याच्या सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो की सगळ्या इन्फॉर्मेशन घेऊन आढावा घेऊन अभ्यास करून बरोबर त्याला हवं तेच दिलं, जेणेकरून त्याचा जो कन्व्हर्जन रेट आहे म्हणतो तो एकदम वाढतो. आणि त्यामुळेच आजकाल मी म्हणाल की सगळेच सायबर अटॅक हे टार्गेटेड आहेत. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आता ते दिवस नाही राहिले की रॅन्डम सायबर अटॅक होतात, अचानक असे मेल येतात, SMS येतात, असं काही राहिलेलं नाही. त्यांना माहिती आहे की तुमच्याकडे कोणतं गॅस कनेक्शन आहे, त्यांना माहिती आहे की तुम्ही कुठले इलेक्ट्रिसिटी बिल भरता, त्यांना माहिती आहे की तुम्ही कुठल्या सर्व्हिसेसचा जास्त म्हणजे आजवाद घेता, वापर करता. आणि बरोबर त्याच गोष्टी घेऊन ती लोक येतात, जेणेकरून समोरच्या त्या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवेल आणि त्यांच्या अशा सायबर हल्ल्यांना बळी पडेल. अजून एखाद दुसरं एक्झाम्पल जे स्पेसिफिक माणसाला टार्गेट करून केलं होतं किंवा काय असतात, जसं सांगितलं तुम्ही की आता हे कसलं युनिक होतं की यार रिसर्च पेपर आहे आणि ह्या व्यक्तीला जर आपण असं ऑफर केलं लंडनला तिकडं तुमचं रिसर्च पेपर प्रेझेंट करायचं, म्हणजे एकदम युनिक काय म्हणता येईल निश शोधून काढलं त्या व्यक्तीचं सायबर गुन्हेगारीने. असं एखाद दुसरं काही नाही, आता दुसरं याच्यामध्ये मला सांगायला आवडेल, बघा आजकाल विवाह इच्छुक तरुणी जे असतात हां हां ते मॅट्रिमोनियल साईटवरनं त्यांचं जोडीदार शोधतात. आणि हे डिजिटलायझेशनमुळे हे खूप पूर्वी कसं यायचं, कोणतरी एक व्यक्ती असायचा त्याच्याकडे सगळे प्रोफाईल द्यायचे आणि मग त्याच्यातनं लग्न जुळवली जायची. पण आता मॅट्रिमोनियल साईट असल्यामुळे त्यांना चॉईसेस पण भरपूर मिळतात. राईट. सो खास करून हे तरुणींच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत होणारी घटना जास्त आहे. ते जेव्हा एखाद्या अशा मॅट्रिमोनियल साईटवर अकाउंट उघडतात तेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन बऱ्यापैकी तिथं अवेलेबल होते. पूर्वी ती पूर्णपणे अवेलेबल असायची, आता त्यांनी थोडंसं तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या वगैरे अशा पद्धतीने ती अवेलेबल केलेली आहे. सो सायबर गुन्हेगार आता ह्याच्यात काय करतात, ते सुद्धा अशा मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःचं प्रोफाईल बनवतं. बरं. आणि ते प्रोफाईल बनवताना ज्या महिलेला त्यांना फसवायचं आहे त्या महिलेच्या अपेक्षेनुसार ते प्रोफाईल बनवलं जातं. म्हणजे त्यांनी अपेक्षा टाकलेली असते मॅट्रिमोनियल साईटवर की मला असं असं नवरा हवा आहे. म्हणजे मी केसेस ज्या बघितल्या त्याच्यामध्ये अगदी म्हणजे त्या व्यक्तीला हवा असलेला जो पगार आहे त्यापेक्षा जास्त पगार दाखवणं, त्यांच्या जातीचा उपजातीचा असणं, कुंडली जर मॅच करायला घेतली तर जवळजवळ 36 गुण ऑटोमॅटिक जुळतील आणि एकदम बेस्ट कुंडली अशा पद्धतीने कुंडली सुद्धा बनवलेली असते. बरं. आणि हे सगळं केल्यानंतर तो व्यक्ती त्या मुलीला इंटरेस्ट पाठवतो. इंटरेस्ट पाठवल्यानंतर ते दोघं म्हणजे थोडक्यात बोलतात. तो सांगतो की मी सध्या भारतात नाही आहे, मी भारताबाहेर आहे, पण मला भारतातच मुलींची लग्न करायचं आहे, मला तुझी प्रोफाईल फार आवडली वगैरे वगैरे वगैरे, आणि मला तुझ्या घरच्यांशी पण बोलू. आणि असं करून तो तिच्याशी पूर्ण त्याचा विश्वास संपादन करतो. भारताबाहेरचं स्थळ आहे, मुलगा एकुलता एक आहे वगैरे, म्हणजे थोडक्यात त्याची एक ड्रीम स्थळ कसं असतं एखाद्या मुलीसाठी, असं ड्रीम स्थळ त्यांनी क्रिएट केलेलं असतं. स्वप्नातला राजकुमार टाईप, एकदम परफेक्ट सगळंच. म्हणजे तुम्हाला कुठं बोट ठेवायला जागा नाही, तुमच्याच जातीचा उपजातीचा सगळं, पगार चांगला, एकुलता एक, आई वडिलांपासून लांब राहणारा, त्याची पुण्यात प्रॉपर्टी आहे, मुंबईला प्रॉपर्टी, पण सध्या फॉरेनमध्ये आहे, मुलीला फॉरेनला घेऊन जाणार असा वगैरे. आणि मग तो जेव्हा इंटरेस्ट पाठवतो त्या मुलीला सांगतो असं सगळं आहे, ती प्रोफाईल वगैरे बघती, फोटो एकदम चांगला, म्हणजे दिसायला एकदम राजवेट असा दोन हँडसम दोन. आणि मग ती मुलगी इन्व्हॉल्व होते. मग ती घरच्यांना सांगते असा इंटरेस्ट आलाय, घरचेही बघतात, आई वडील पत्रिका जुळून आणतात, ती पत्रिका एकदम छान जुळते, ते म्हणतात की खूप चांगलं स्थळ आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तो घरच्यांशी बोलतो, त्यांचाही विश्वास संपादन करतो, तिच्याशी थोडंसं नॉर्मल बोलतो आणि मग म्हणतो की आता मला लक्षात आलंय की तूच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. सो आता आपण हे जास्त एक टाळण्यापेक्षा आपण एक काम करूया, याच्यासाठी आपण बोलणी पुढं नेऊया. आणि बोललं पुढं नेऊन मग तो घरच्यांशी सगळ्यांशी बोलून चांगला सगळ्यांचा विश्वास संपादन करतो आणि म्हणतो की मी आता पुढच्या 2 महिन्यानंतर मी येणार आहे तुझ्या शहरामध्ये, आणि जेव्हा मी येईल तेव्हा आपण साखरपुडा लवकर उरकून टाकू. पण ते करण्याच्या आधी तो तिला एक हिंट देतो की मी ना तुला आता गिफ्ट पाठवतो. आता आपलं एवढं सगळं रिलेशन आहे, तुम्हाला आपण एकमेकांना निवडलंय, तर आपण एक काम करू, मी तुला एक प्रेमाचं प्रतीक, आपल्या नात्याचं प्रतीक म्हणून मी तुला काही गिफ्ट पाठवतो असं तुला सांगतो. आणि असं सांगितल्यानंतर एक साधारणपणे एक 3-4 दिवसांनी किंवा एक आठवडाभरात तुम्ही बघा साधारणपणे त्या मुलीला फोन येतो की मी दिल्ली कस्टम्समधनं बोलतोय, अशा अशा देशातनं तुमच्यासाठी बरीचशी गिफ्ट आलेली आहेत, त्याच्यामध्ये
काही पैसे आहेत, काही ज्वेलरी आहे, महागडे स्मार्टफोन आहेत. आणि हा सगळा बघितला तर सरासरी कोट्यवधीपर्यंतचे चांगले गिफ्ट येते. पण ह्याची जी आपण काय म्हणतो स्टॅम्प ड्युटी जी आहे ती कुणी स्टॅम्प ड्युटी म्हणण्यापेक्षा आपण कुठली ड्युटी म्हणतो त्याला एक्साईज एक्सपोर्ट ड्युटी, इम्पोर्ट ड्युटी, किंवा जे काय असं काही तुम्हाला फॉरेनवरनं काही गोष्टी येतात त्याच्यावर तुम्हाला कस्टम्स भरावं लागतात. स्टॅम्प ड्युटी चुकून बोललो मी. तर ती कस्टम ड्युटी याच्यावर भरलेली नाही आहे आणि मी कस्टम अधिकारी आहे, तर तुम्हाला ती कस्टम ड्युटी भरावी लागेल. आता याला ऑलरेडी थोडे त्यांनी हिंट केलेली असते. असा फोन येतो, तिला कन्फर्म होतं की अरे खरंच आपल्याला गिफ्ट आलेली आहेत, कस्टममुळे त्यांनी तिथं थांबवलेली आहे. मग ती व्यक्ती त्याला सांगते की असे असे गिफ्ट आलेत आणि मला फोन आला होता, आणि की हळूच त्याला सांगते की अरे असं त्यांना कस्टम भरायला सांगितलं. तर थोडासा चिडल्यासारखं होतो की काय मी एवढं तुझ्यावर प्रेम करतो, एवढं आपलं नातं, मी तुला एवढी पोट्यावधीची गिफ्ट पाठवतो, तर त्याच्यावरची काही कस्टम ड्युटी, तू ते गिफ्ट घेऊन विकलं तरी तुझी कस्टम ड्युटी रिकवर होईल, काय हरकत आहे तू कस्टम ड्युटी भरायला. ते नाही काय हरकत नाही, आता हे महत्त्वाचं असतं. मग ती काही पैसे स्वतःकडे जे काय असते ती गोळा करून भरते. म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या ह्याच्यावर काही लाखभर कस्टम ड्युटी वगैरे येते ती भरून टाकते. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी भरल्यानंतर मग तिला एक साहेब 2 दिवसांनी परत फोन येतो की आम्ही त्याचं व्हॅल्युएशन केलं यावेळेस, पण जे आम्हाला वाटल्यापेक्षा नक्की खूप जास्त आहे आणि आमचे वरचे जे अधिकारी आहेत ते काय ऐकत नाही आहेत, तर मला अजून रक्कम याच्यामध्ये भरावी लागेल. मग आता हिच्याकडचे थोडंफार फंड संपलेले असतात. आईवडिलांशी बोलते, आईवडिलांना सांगते की असे मला 1-4-5 लाख रुपये अजून लागणार आहेत, असं आलेलं आहे. आईवडील पण म्हणतात हातचं स्थळ जायला नाही पाहिजे, एवढा चांगला मुलगा आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, फॉरेनचा मुलगा, म्हणजे फॉरेनला असलेला आपलाच मुलगा वगैरे. मग तेही पैसे गोळा करतात, भरतात. त्याच्यानंतर मग कुरिअरवाल्याचा फोन येतो. कुरिअरवाला म्हणतो की ते आमच्या वेअरहाऊसला ठेवायचं तिथलंही भाडं असतं, त्याचे थोडे पैसे, त्यांना अजून एक कुठली तरी प्रोसेसिंग फी, असं करत करत इन्कम टॅक्सचे थोडेसे त्यांचे तुम्हाला चार्जेस भरावे लागतील, असे हे ना ते गोष्टी सांगून त्या व्यक्तीकडनं भरपूर पैसे उकळले जातात. आणि इकडनं हा व्यक्ती तसाही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतोच, कुठला तरी एखादा टेम्पररी फॉरेन नंबर घेऊन तो कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि हे सर्व जे पैसे ते कुठल्या गव्हर्नमेंटच्या खात्याला न भरता हे कुठल्या तरी प्रायव्हेट अकाउंटला भरत असतात. पण एकच ध्येय असते की ते स्थळ आजचा गेला नाही पाहिजे, तो मुलगा दुखवायला नाही गेला पाहिजे, आम्हाला काही झालं तरी हे म्हणजे थोडक्यात घालवायचं नाही. आणि मग एक सबस्टॅन्शियल अमाऊंट गेल्यानंतर अजून जेव्हा पैसे भरायची डिमांड येते आणि हा सुद्धा इकडनं प्रेशराईज करायला लागतो, तर कुठंतरी यांच्या मनात शंकेची चुकते, पण तोड लागतो. जवळजवळ मी बघितले 20, 25, 30, 50 लाखापर्यंत लोकांनी पैसे भरलेले. बापरे. हां. आणि मग जेव्हा ते कोणाची तरी मदत घेतात किंवा सायबर तज्ञांना भेटतात किंवा पोलिसांना भेटतात, तेव्हा त्यांना जाऊन उलगडा होतो की अरे आपली फसवणूक केली जाते, जो मुलगा आपल्याशी बोलतोय तो मुलगा फेल आहे, फ्रॉड आहे हा, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. मागे जेव्हा पोलिसांसोबत कारवाई करताना याचा तपास केला गेला, त्या मुलापर्यंत पोहोचण्यात आलं. तो एक कर्नाटकमधल्या बँगलोर शहरातला एक व्यक्ती म्हणून सापडला, आणि ज्याने तो फोटो लावला, ज्या फोटो त्याने लावला होता, ज्या फोटोवर तो त्या मुलीची बोलायचा, तो फोटो आणि त्या मुलामध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं म्हणजे दिसायला. आणि जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की ज्या मुलाशी तुम्ही प्रेमाच्या गोष्टी करत होत्या आणि तुमचं आयुष्यभराचं नातं निर्माण करणार होता तो मुलगा हा आहे, ते बघितल्यानंतर त्यांना एक वेगळा धक्का बसला की एवढे सगळे पैसे तर गेले, प्लस तो मुलगाही एकदम कम्प्लिटली वेगळा निघाला वगैरे वगैरे वगैरे. तर मला याच्यातून हेच सांगायचं की तुम्ही या डिजिटल गोष्टींवर ज्या पद्धतीने विश्वास ठेवता त्याचा लोक किती लेवलपर्यंत गैरफायदा घेऊ शकतात. आणि तेच तुम्ही बघितलं असेल की हा एकदम टार्गेटेड अटॅक आहे. एक्झॅक्टली. सो अशा पद्धतीने म्हणजे स्पिअर फिशिंग म्हणजे प्रत्येक मी म्हणेल की व्यक्तीच्या बाबतीत जी गोष्ट त्याला हवी आहे त्याच्या बाबतीत त्यांच्यासाठी कस्टमाइज फ्रॉड तयार आहे. त्यांना कळायला पाहिजे तुम्हाला काय हवं ते बरोबर तयार करतात. म्हणजे कस्टमायझेशन आपण जे म्हणतो आता तसं ते फ्रॉडस्टरने सुद्धा म्हणजे मला काय पाहिजे ते सोशल मीडियावरती पोचलं की त्याच्या रिलेटेड फ्रॉड कस्टमाइज तयारच आहे. हो बरोबर. म्हणजे मी माझी फक्त रिक्वायरमेंट सोशल मीडियावरती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने टाकली, सोशल मीडियावर टाका किंवा अन्य ठिकाणी कुठंतरी तुम्ही इन्क्वायरी करण्यासाठी फोन करा. असंही होतं बऱ्याच वेळा की लोक फोन करतात. जसं आता मी अजून एक तुम्हाला सांगेल की एक नामांकित कंपनी आहे आपल्या पुण्यातली, त्यांची डीलरशिप ते देत होते टू EVची कंपनी डीलरशिप ते देत होते. आणि ती डीलरशिप बद्दल जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं तर त्या लोकांनी फ्रॉडस्टर लोकांनी त्या कंपनीसारखीच एक्झॅक्ट कॉपी वेबसाईटमधील एक्झॅक्ट कॉपी, काहीच फरक नाही, आणि तिथे लिहिलं होतं की फॉर डीलरशिप प्लीज कॉन्टॅक्ट हिअर.
आणि काही लोकांनी त्या डीलरशिपसाठी तिथं कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हो आमची अशी अशी आम्ही आता डीलरशिप अनाऊन्स केली, आम्ही खूप सिलेक्टेड लोकांनाच देणार आहोत, आणि 10 लाखाला डीलरशिप. एका व्यक्तीने दुसऱ्या राज्यातल्या जवळजवळ 7 डीलरशिप विकत घेतल्या, 10 लाखाला मिळतात म्हणून. बापरे. आणि मग नंतर जेव्हा त्याला लक्षात आलं की बाबा हे डीलरशिप काय मिळेना, असं नाही तसं नाही, आणि कुठून तरी त्याला कंपनीचा ऑथराईज नंबर मिळाला, तेव्हा तिथं कॉल केला. त्यांनी म्हटलं की आमच्याकडे काय अशी इन्क्वायरी आलेलीच नाही आहे, आम्ही काय अशी कुठल्या कोणाला डीलरशिप विकलेली 10 लाखात आम्ही डीलरशिप देतही नाही. सो अगेन इथं जर तुम्ही बघितलं तर त्या व्यक्तीला ते डीलरशिपचं आमिष एकदम व्यवस्थित पद्धत एकदम फ्रेश वेबसाईट करून प्रेझेंट केलं होतं. सो असं जर बघायला गेलं तर प्रत्येक गरजेसाठी ती लोक खूप एफर्ट घेतात. म्हणजे त्यांचं ते एक दाद दिली पाहिजे आपण अशी. अर्थात मी माझ्या बाबतीत पण माझे पण जे इन्स्टाला चॅनल आहे तर खूप साऱ्या लोकांनी ते माझं फोटो वापरलाय, नावात थोडासा बदल केलाय आणि ते काय म्हणतात खाती सुरू केलेली आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने काही पण सांगितलं जातं. तर असं हे आयडेंटिटी चोरी म्हणता येईल ना याला. हो हो, जर एखादी व्यक्ती तुमचा फोटो वापरते हां. आणि सोशल मीडियावर अकाउंट काढते किंवा तुमचा नंबर वापरते किंवा तुमचा ईमेल वापरते, जी की तुमची एकमेव ओळख आहे, तुमचा फोटो तुमची एकमेव ओळख आहे, कारण का आपण फोटो आयडेंटिटी दॅट इज म्हणतो. तर सायबर कायद्यानुसार हा खूप गंभीर गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना जर दखलपात्र माहीत नसेल तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट, म्हणजे दखलपात्र एवढा मोठा गुन्हा केला की तू जवळ अशी 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, 1 लाखापर्यंत दंड आहे. पण बऱ्याच वेळा तुम्ही बघता, जसं तुमच्या बाबतीत तुम्ही अनुभव सांगितला की ते तुमचं फोटो घेऊन अकाउंट काढतायत जेणेकरून तुमची जी पब्लिसिटी ती स्वतःकडे घेतील. एक प्रकारे ते आयडेंटिटीची चोरी करतायत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ह्याला 3 वर्षापर्यंत मी तुम्हाला म्हणलं की गंभीर गुन्हा आहे. सो असं तुम्ही कोणाचे फोटो वापरू शकत नाही. कोणाची बरं याच्यापासून वाचायचं कसं? ते लोक सापडू शकतात का जर समजा मी कंप्लेंट केली तर? हो नक्कीच. ॲक्च्युली म्हणजे मी पोलिसांना जेव्हा ट्रेनिंग देतो तेव्हा पोलिसांनाही सांगत असतो की पारंपरिक गुन्हा, ट्रॅडिशनल क्राईम आणि सायबरमध्ये जर तुम्ही सांगितलं तर सोपा जो तपासायला आहे तो सायबर क्राईम आहे पारंपरिक गुन्ह्यापेक्षा. पारंपरिक गुन्हे तपासणं त्या मानाने अवघड आहे. आणि विषय असा आहे की जसं आता मी तुम्हाला म्हटलं की सध्या खाजगीपणा तसा राहिलेला नाहीये. आपण जे काय ऍक्टिव्हिटी करतो ती रेकॉर्ड होते. तर मला असं वाटतं मूर्ख असतात ते गुन्हेगार जे टेक्नॉलॉजीचा वापर करून काही गुन्हा करतात. बापरे. हा. कारण का असं जर कोणी काय करत असेल तर त्यांनी किती पुरावे तयार केलेले आहेत आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं नक्कीच शक्य आहे. बर. कुठलाही गुन्हेगार गुन्हा करताना जर त्यांनी त्याच्या साथीदार घेतला तर तो पकडला जाण्याची शक्यता वाढते. बरोबर बरोबर. त्यामुळे जर तुम्ही बघितले जे सगळ्यात सक्सेसफुल गुन्हेगार किंवा असे चोर आहे वगैरे जे बघितले ते एकटेच करतात, ते कोणालाच सोबत घेत नाही. राईट. आता ही लोक तंत्रज्ञानाला सोबत घेतात. तंत्रज्ञानाला सोबत घेऊन जर तुम्ही गुन्हा केला तर तंत्रज्ञान मात्र खोटं बोलू शकत नाही. तंत्रज्ञान सगळ्याची नोंद ठेवतं. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की बाबा हे आयडेंटिटी थेफ्ट वगैरे सारख्या लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकत नाही का, तर असं काही नाहीये. उलट व्यवस्थित पोहोचता येऊ शकतं. त्या लोकांना अटक केली जाऊ शकते. जसं मी तुम्हाला आता मगाशी मॅट्रिमोनियल फ्रॉड बाबत जे सांगितलं त्याच्याने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला अटक झाली. आणि लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही इंटरनेटवर जे काही करताय, इंटरनेट नेव्हर फॉरगेट्स एनिथिंग. इंटरनेटवर सगळ्या गोष्टीची नोंद वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणीच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते. आणि त्यामुळेच मी म्हणतो की हे जग जसं माहितीचं जग आहे तसं खाजगीपणा नष्ट झालेलं जग आहे सध्या. हे प्रायव्हसी काय नाही. हे नाहीये. आणि त्यामुळं जर तुम्ही बघा प्रायव्हसी राहिलेली नाही हे जरी आपण लक्षात घेतलं तरी आपण एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती म्हणून वावरायला. सीसीटीव्ही जर लावलेला असेल तर लोक तिथं काही विचित्र चाळे करत नाहीत, कारण त्यांना माहिती इथं कोणतरी बघतंय. सिमिलरली इंटरनेटवर लोकांना हे लक्षात यायला पाहिजे की जरी आभास निर्माण होत असला, कोण बघत इथं कोणी बघत नाहीये, तरी तो खूप मोठा भ्रम आहे. आणि आपण उलट मी म्हणतो की तुम्ही नॉर्मल आयुष्यात जिथं कुठं काय म्हणतो टेक्नॉलॉजी नाही तिथं कदाचित काहीतरी गडबड केली किंवा काहीतरी विचित्र वागला चालून जाईल. पण इंटरनेटवर जर तुम्ही विचित्र वागला तर ते चालणार नाही, कारण का त्याची नोंद कायम राहणारी, उद्या तुम्ही नसला तरी राहणारी. तर सरांनी जसं सांगितलं की तुम्ही जे काही इंटरनेट बरोबर साथीदार घेऊन करताय त्याची नोंद ही तुम्ही असाल नसाल तरी सुद्धा राहणार आहे.
तर खूप प्रिकॉशन घेऊन आपल्याला वागणं गरजेचं आहे. आपण प्रायव्हसी ज्याला म्हणतोय किंवा मला कोणी पाहत नाही आहे, हे सगळे गोड गैरसमज आहेत. आपलं सगळंच सोशली सगळ्यांना माहीत आहे. तर ही जी आपण सिरीज आहे पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. हा फर्स्ट पार्ट होता. अर्धा तासाचा एक असा आपण एक 5-6 पार्टमध्ये जाणार आहोत. पुढच्या पार्टला नक्की तुम्ही पाहालच याची खात्री आहे. यामध्ये जे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेत अशा घटना दुसऱ्याबरोबर घडू नयेत. कोणी मेट्रोमरीला रजिस्टर करत असेल, कोणी व्यवसाय करत असेल तर त्यांनी हमेशा सर्च केलं पाहिजे की माझी साईट कोणी कॉपी तर केली नाही आहे ना, कोणी तिथं अटॅच तर झालेलं नाही आहे ना. व्यावसायिकांसाठी हे महत्त्वाचं आहे. उपवर मुली ज्या मेट्रोमरी साईट्सवरती जात आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे. आणि त्याचबरोबर जे सरांनी पहिले जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये रिसर्चर व्यक्ती त्याचं निश फाइंड आउट करून त्याला जे काही अट्रॅक्टिव्ह वाटेल असं कस्टमाइज्ड प्रॉडक्ट बनवून की तुम्हाला लंडनला यायला लागेल. म्हणजे प्रत्येक माणसाला हा एपिसोड बघणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर नक्की त्या लोकांना शेअर करा जे पडताळणी करणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची, म्हणजे जसं त्या मुलीने समजा पडताळणी केली असती, त्या मुलाला खरं भेटली असती आणि मग पुढे गेली असती तर गोष्ट वेगळी होती. यांनी लंडन मधलं एखादं ते काय खरंच अशी इन्स्टिट्यूट आहे का आणि किंवा असं हॉटेल आहे आहे का ही पडताळणी केली असती तर तो वाचू शकला असता. राईट. सो असं प्रत्येक बाबतीमध्ये त्या डीलरशिपवाल्यांनी हा खरंच त्याचा ओरिजिनल नंबर आहे का प्रत्येक गोष्टीचं तुम्ही बघितलं तर पडताळणी केली असती तर नक्कीच लोक वाचली असती. तर मला असं वाटतं की एक्साइटमेंटमध्ये न जाता पडताळणी करून ऑनलाईन जेव्हा तुम्हाला कोणी काय ऑफर करते खूपच अट्रॅक्टिव्ह ऑफर असते त्यावेळी मात्र पडताळणी केली पाहिजे. ती पण 2दा ते 3दा करायला हवी. येस. सो योगेश सर आपण पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू ठेवूया चर्चा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.